नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीचे वार्षिक राशी भविष्य। तरुणपणातील अवखळपणा आणि बेफिकीरपणा याचबरोबर विलासीपणा असल्यामुळे याचे दूरगामी परिणाम तुमच्या आरोग्यावर झालेले दिसून येतात। यावर्षी आरोग्याकडे लक्ष देणे अति महत्त्वाचे आहे। राशीच्या दशम आणि लाभस्थानातून शनीचे भ्रमण होणार असून उशिरा का होईना करिअरच्या बाबतीत चांगली फळे मिळणार आहेत। भाग्याची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे। पूर्वी जे पेरले तेच आता उगवणार आहे। भरपूर प्रमाणात प्रवासाचे योग येणार आहेत। त्यामध्ये तीर्थक्षेत्र प्रवास जास्त राहणार आहे। थोड्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागेल, तरी त्या गोष्टी लवकरच सुरळीत होऊन जातील, त्यामुळे टेन्शन घेण्याचे कारण नाही। तुमच्याच राशीतून आणि राशीच्या धनस्थानातून गुरुग्रहाचे भ्रमण होणार आहे। भावना, प्रेम आणि बुद्धिवाद या सर्वांमध्ये निघालेले तुमचे शब्द लोकांच्या मनाची पकड फार चांगल्या रीतीने घेतील। शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळणार आहेत। जोडीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील। विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल। हात खालच्या लोकांचे सहकार्य चांगले मिळेल। आध्यात्मिक प्रगती देखील होणार आहे। धंद्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चांगली कामे मिळतील। तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि दुसऱ्यांकडून कौतुक करून घ्याल। संशोधन करून नवीन योजना राबवाल। जानेवारी 2025 येणाऱ्या अडचणींमुळे खचून न जाता पुढे चालत राहा। प्रसंगी तडजोड करून कामे मार्गी लावावी लागतील। यशप्राप्तीसाठी प्रयत्नांचा वेग हा तुम्हाला वाढवावा लागेल। कुटुंबातील इतर सदस्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळणे कठीण दिसते। या महिन्यात व्यवहारापेक्षा मनाची भाषा तुम्हाला लवकर समजेल। नोकरी व्यवसायात धाडस दाखवाल, त्यामुळे कामाची गती वाढून फायदा होईल। संगणक क्षेत्रातील काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील। वडिलोपार्जित धंद्यांमध्ये तुम्ही वाढ कराल। कीर्ती प्रसिद्धीचे योग येतील। काही क्षुल्लक गोष्टींबद्दल मानसिक त्रास होण्याची शक्यता राहील। व्यवसायात अधिक भांडवलाची गरज भासेल, त्यासाठी कर्जावर रक्कम मिळेल। नवीन नोकरी तुम्हाला लागू शकते। वैवाहिक जीवनात सामंजस्य जास्त राहील। फेब्रुवारी 2025 आपली आर्थिक बाजू आणि मनोअवस्था या बऱ्याच वेळा हातात हात घालून चालत असतात। ग्रहमानानुसार हा महिना संमिश्र स्वरूपाचा आहे। धनप्राप्ती आणि प्रासंगिक खर्च यांचा मेळ घालणे तारेवरची कसरत ठरेल। आर्थिक व्यवहार चातुर्याने हाताळा। या महिन्यात दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा स्वभाव नसला तरी थोडा अहंकाराचा भाग राहीलच। दुसऱ्याच्या मताशी लवकर सहमत होणार नाही। जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील। व्यवसायात चांगली उलाढाल कराल। मनीध्यानी नसताना प्रवासाला जावे लागेल। प्रकृती चांगली ठेवा। पायाची दुखणी डोके वर काढतील। विद्यार्थ्यांना एखाद्या स्पर्धेत चांगले यश मिळू शकते। तुमच्या हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल। राजकारणी लोक आपल्या मत्सुद्धीपणा दाखवतील। संततीच्या वागण्या बोलण्याचा त्रास या महिन्यात तुम्हाला होऊ शकतो। मार्च 2025 गेल्या काही काळात तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे चीज या महिन्यात मिळणार आहे। काही घटनांमुळे थोडे त्रस्त व्हाल। आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित तुम्हाला करावे लागेल। जमीन जुमल्याचे व्यवहार सुरळीत पार पडतील। या महिन्यात अध्यात्माकडे वळाल। संसारात जोडीदाराचे वर्चस्व सहन करावे लागेल। विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे। स्थावर इस्टेटीचे प्रश्न मार्गी लागले तरी त्यात थोडी तडजोड करावी लागेल। नोकरी व्यवसायात तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल। एखादे काम धाडसाने करण्यात तुमचा पुढाकार राहील। व्यवसायात एखादे नवीन काम नवीन पद्धतीने कसे करता येईल हे सांगण्याचे धाडस कराल। आर्थिक आवक चांगली राहील। ज्याचा बोलण्याचा व्यवसाय आहे त्यांना त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळेल। प्रवास आवश्यक असेल तरच या महिन्यात प्रवास करा। एप्रिल 2025 आर्थिक प्राप्तीत वाढ होण्यासाठी काही नवे मार्ग शोधावे लागतील। तुमच्या अंगी असलेली जिद्द व चिकाटीने यशस्वी होऊ शकाल। रवी बुधाचे पाठबळ ही सध्या तुमची जमेची बाजू असेल। पूर्वार्धात महत्वाची कामे मार्गी लागतील।
घरात सर्वांनी शिस्त पाळावी असं वाटेल, परंतु त्याची सुरुवात प्रथम तुमच्यापासूनच करा. नोकरीमध्ये कोणावरही अवलंबून राहू नये. स्वतःची कामे स्वतः करावीत. प्रेम प्रकरणात घरच्यांविरोधात तोंड द्यावे लागेल. कामाचे नियोजन उत्तम केल्यास यश मिळेल. व्यवसायात एखादे काम मिळण्याच्या मागे असाल तर उच्च पदस्थ लोकांच्या मदतीने कामे लवकर होतील. ज्याचं करावं भलं हा अनुभव घरातील लोकांबाबत येणार आहे. त्यामुळे शांत राहणे सोयीचे ठरेल. धंद्यातील कामे अंतिम टप्प्यावर जाऊन पोहोचतील. मे 2025 व्यक्तिगत प्रगतीवर लक्ष केंद्रित करा, असे सध्याचे ग्रहमानाचे म्हणणे आहे. कुटुंब कलहात अधिक टोकाची भूमिका घेणे टाळा. आर्थिक पातळी उंचावल्याने आत्मविश्वास बळावेल. आपले यश प्रयत्न साध्य असेल. प्रवासात अपेक्षेपेक्षा जास्त खर्च या महिन्यात होऊ शकतो. तुम्ही व्यवहारी असला तरी तुमच्या विचारांमध्ये कायम एक गोंधळ राहील. तरुणांना प्रेमात पाडावे असे वाटेल, पण ते व्यक्त करण्याचे धाडस गोळा करावे लागेल. थोडी मानसिक अस्थिरता जाणवेल. घरामध्ये सहलीला जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या बोलण्याची छाप इतरांवर पडेल, परंतु अवास्तव गोष्टींकडे जास्त आकर्षित व्हाल. खूप सद्भावनेने एखादी गोष्ट करायला जावी आणि पदरी फक्त वाईटपणा यावा असाही अनुभव येण्याची शक्यता आहे. प्रसिद्धीचे योग येतील. राजकारणात असलेल्या व्यक्तींना समाजाच्या खालच्या थरापर्यंत पोहोचावे लागेल. जून 2025 गुरुची अनुकूलता असल्याने कठीण काळात अडचणींवर मात करणे तुम्हाला जड जाणार नाही. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष या महिन्यात करू नका. तुमच्या अत्यंत सौम्य आणि चांगल्या स्वभावामुळे त्याचा फायदा कोणी घेत नाही ना, याकडे लक्ष द्या. व्यवसायात कोणत्या गोष्टी केल्या असता आपली प्रगती होऊ शकते याचा खोलवर अभ्यास करा. घरामध्ये कोणाच्याही आजारपणासाठी पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांना समजून घ्याल, त्यामुळे थोडी शांतता मिळेल. व्यवहारात नवनवीन गोष्टींचे जरा आकर्षणच राहील. संततीच्या बाबतीत 2 पिढ्यांमधील संघर्ष अनुभवाल. इथे सुवर्ण मध्य तुम्हाला काढावा लागेल. जुलै 2025 तुम्ही गतकाळात काही नियोजन न केल्यामुळे थोडे त्रासणार असे दिसते. प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून आपला कार्यभाग साधावा लागेल. उत्तरार्धात बदललेल्या अनुकूल परिस्थितीचा फायदा तुम्हाला होईल. अर्थप्राप्ती मनाजोगती होईल. या महिन्यात तरुणांना प्रेम आणि कर्तव्य यामध्ये पेचात टाकणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी कोणताही निर्णय न घेता जैसे थे परिस्थिती ठेवा. नंतर परिस्थिती सुधारल्यानंतर निर्णय घ्यावा. आर्थिक लाभ मिळतील. त्यासाठी संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यास कामे मार्गी लागतील. प्रबळ आत्मविश्वास आणि परिस्थितीचा अचूक अंदाज तुमच्या कामाचा दर्जा सुधारून टाकेल. मुलांसाठी जरा जास्त लक्ष द्यावे लागेल. 2 पिढ्यांच्या समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. व्यवसायात नुसते ज्ञान असून चालणार नाही, तर ते कोणत्या पद्धतीने वापरायचे याचाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल. ऑगस्ट 2025 आपले आर्थिक नियोजन हे खर्च करण्यासाठी जरी असले तरी काही अवाक्य बाहेरचे खर्च समोर आले की मनस्थितीत फरक हा पडणारच. ग्रहमानाचे पाठबळ आणि तुमचे चातुर्य यांच्या योग्य समन्वयाने अडचणीतून मार्ग सापडतील. या महिन्यात थोडे ऐश आरामाचे जीवन जगावे वाटेल. घरामध्ये मंगल कार्य ठरतील. त्यासाठी उत्तम खरेदी कराल. विवाह इच्छुकांना आपला साथीदार निवडण्याची संधी मिळेल. कला आणि बुद्धी यांचा संगम होऊन खूप चांगल्या कलाकृती तयार कराल. थोडा तापट स्वभाव सगळ्यांवर पाणी पाडू शकतो. ज्यांना मधुमेह, सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी या महिन्यात पथ्य पाणी सांभाळावे. घरामध्ये जास्तीत जास्त वेळ द्यावा लागेल. व्यवसायात परिस्थितीचा साधक बाधक विचार करून निर्णय घ्यावा लागेल. तुमच्या समोर शत्रूचे काही चालणार नाही. प्रत्येक विरोधावर मात करण्याची ताकद तुम्हाला मिळणार आहे. सप्टेंबर 2025 आर्थिक आवक आणि समोर उभे असलेले खर्च यांचा मेळ घालणे थोडे कठीण जाईल. प्रवासात खाण्यापिण्याबाबत अधिक सतर्क राहा. स्थावर इस्टेटीबाबतचे प्रश्न डोके वर काढतील. उत्तरार्धात मैत्रीत दुरावा संभवतो. इतरांना सल्ले देण्यात आणि इतरांच्या वर्तनात कशी सुधारणा हवी
हे समजवण्यात पुढे राहाल. आर्थिक स्थिती सुधारली तरी खर्चही तेवढे वाढतील. अतिसंवेदनशील स्वभावामुळे प्रत्येक गोष्टीचा उगाचाच विचार करत बसू नका. आध्यात्मिक उन्नती साधाल. तुमची वृत्ती आनंदी असली तरी कोणी तुमच्याशी स्पर्धा करीत आहे असे जाणवल्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. तुमचे कोणतेही काम एका हेलपट्यात होणार नाही. त्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागतील. त्वचारोग, पायाचे दुखणे त्रास देऊ शकतात. व्यवसाय, नोकरीत शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. ऑक्टोबर 2025 मंगळाची अनुकूलता आणि गुरुचे पाठबळ ही या महिन्यातील तुमची मजबूत बाजू ठरेल. अचानक खर्च समोर आले तरी तुम्ही त्यावर मार्ग काढणार आहात. कौटुंबिक वादविवाद त्वरित मिटवा. उत्तरार्धात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. घरातील मोठे सांगतील तसे त्यांच्या मनाप्रमाणे तुम्हाला वागावे लागेल. कारण नसताना काळजी करण्याचा स्वभाव राहील. आत्मविश्वासाने उत्साहाचा भाग कमी राहील. परंतु खर्चावर काटेकोरपणाने नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल. या महिन्यात ग्रहांची साथ चांगली मिळेल. तुमच्या मनातील गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गावर राहतील. व्यवहारात तुमची मते स्पष्टपणे मांडायला घाबरू नका. लांबच्या प्रवासाचे योग येतील. परंतु प्रवासामध्ये प्रकृती व चीज वस्तूंची काळजी घ्यावी. तुमच्या अंगाच्या धडाडीचा मात्र फायदा होईल. प्रेम प्रकरणांमध्ये तरुणांना यश येईल. महत्वाचे निर्णय लवकर घ्यावे. नोव्हेंबर 2025 अप्रिय घटना घडल्या तरीही त्याबद्दलचे आपले विचार अधिक स्पष्टपणे मांडणे टाळा. रवीचे पाठबळ तुमचे कर्तृत्व सिद्ध करण्याची योग्य संधी देईल. एखादा दिलेला शब्द पूर्ण करण्यात अडचण येत असेल तर तसे समोरच्याला आधीच सांगून टाका. या महिन्यात किरकोळ मुद्द्यांवर तात्विक वाद उकरून काढाल. तुम्ही इतरांना होणाऱ्या त्रासाची अजिबात पर्वा करणार नाही. परंतु यामुळे तुमच्या जवळच्या लोकांची मने दुखावली जातील. कलेच्या क्षेत्रात खूप काम कराल परंतु त्यासाठी लगेच संधी मिळणार नाही. महिन्याच्या शेवटी आनंदी उत्साही राहाल. तुमची बौद्धिक आणि मानसिक उन्नती होईल. नावलौकिक मिळेल. घरात मंगल कार्य ठरतील. खरेदी कराल त्यामुळे सर्व आनंदी राहतील. जोडीदारामुळे तुमचा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. डिसेंबर 2025 ग्रहमानाची हवी तशी साथ या महिन्यात मिळणार नाही. मतभेदाचे प्रसंग तुम्हाला युक्तीने हाताळावे लागतील. कटकटी या कुणालाही चुकल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही मनावर ताबा ठेवून बोलले पाहिजे. खोचक बोलणे, मनाला लागेल असे बोलणे या महिन्यात टाळा. धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगल्यापैकी मूड लागेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली जाईल. त्याचा कामासाठी तुम्हाला फायदा होईल. पैसे मिळाले तरी ठरवलेल्या कारणासाठीच पैसा खर्च करा. कोणतेही निर्णय घेत असताना घाई करू नये. घरामध्ये पाहुण्यांची वर्दळ वाढेल. तरुणांना नवीन मित्रमंडळी भेटतील. कामाच्या ठिकाणी योग्य ते कर्तव्य निभावाल. तुमच्या स्वभावातील वेगळे कंगोरे प्रकर्षाने दिसून येतील. सरकारी कामकाजांमुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.